राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडी खटला चालवणार आहे। देशमुखांवर खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे। बार रेस्टॉरंटमधून खंडणी वसुलीचा देशमुखांवर आरोप आहे। पोलिसांना 100 कोटींच्या वसुलीचे निर्देश दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। देशमुखांनी सचिन वाझे आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांना दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश दिल्याचा आरोप आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांची मंजुरी मिळालेली आहे। 21 मे 2026 रोजी राज्यपालांनी मंजुरी दिल्याची माहिती ही ईडीनं विशेष न्यायालयामध्ये दिलेली आहे। 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणी आता खटला चालणार आहे। ईडीला राज्यपालांनी हा खटला चालवण्याची मंजुरी दिलेली आहे। अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। माजी गृहमंत्री, राज्याचे माजी गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। ते गृहमंत्री असतानाच्या काळातलं त्यांच्यावर झालेले हे आरोप आहेत, त्या काळातलं हे प्रकरण आहे। 100 कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे आणि या प्रकरणी आता ईडी खटला चालवणार आहे। राज्यपालांनी त्याची परवानगी दिलेली आहे। सविस्तर तपशील प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांच्याकडून। नंदकिशोर, विक्रांत, खरं तर ईडीला ही राज्यपालांची जी मंजुरी आहे ती मिळालेली आहे। ईडीचे विशेष न्यायालयाला कळवलेले होते, म्हणजे 21 मे 2026 ला राज्यपालांना खटला चालवणार मंजुरी जी आहे ती दिलेली आहे। त्यामुळे एकंदरीत पुन्हा जे अनिल देशमुख आणि ईडीच्या प्रकरणात म्हणजे जवळपास 100 कोटी वसूल करतात हा खरं तर मुख्य आरोप आहे आणि त्याच आरोपानुसार ही संपूर्ण आता खटला जो आहे तो खरं तर सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। राज्यपालांच्या मंजुरीचे पत्र जे आहे ते विशेष सरकारी वकील म्हणजे सुनील गोविंद यांनी न्यायालयात जे आहे ते आज सादर केलेलं आपल्याला पाहायला मिळते। 2021 हे संपूर्ण प्रकरण आहे। माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग जे आहेत त्यांनी अनिल देशमुख यांच्यावरती गंभीर जे आहे ते आरोप त्यावेळेला केलेले होते। त्यानंतर देशमुख यांना खरं तर कारावास सुद्धा भोगावा लागला होता। सचिन वाझे आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांसह दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश दिल्याचा आरोप जो आहे तो खरं तर माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी देशमुख यांच्यावरती लावलेला होता। या प्रकरणातील पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे आता लक्ष असणारच आहे। मात्र 21 मे 2026 म्हणजे मे महिन्यामध्ये हा संपूर्ण खटला जो आहे तो चालवण्यास ईडीने मंजुरी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।